मित्रांनो, एकदम सुंदर पद्धतीचा हा व्ह्यू तुम्हाला आपल्या बालाघाट डोंगररांगामध्ये पाहायला मिळतो। या ठिकाणी तुम्हाला खूप मोठे मोठे नाही म्हणता येणार, पण नक्कीच छोटे छोटे गासानात पण मासे पाहायला मिळतात। जसे की या दगडावर हा सुंदर पद्धतीचा मासा आहे। त्याच्यासोबतच मित्रांनो, या ठिकाणी खूप सुंदर सुंदर पक्षी तर म्हणता येणार नाही, परंतु बालाघाट डोंगररांगातील एकदम अद्भुत अशा पद्धतीचे पक्षी तुम्हाला पाहायला मिळणार। मित्रांनो, धारूर तालुक्यामध्ये आल्याच्या नंतर हे अविस्मरणीय पद्धतीचा तलाव, जो की आरणवाडीचा तलाव किंवा धारूरचा तलाव, तुम्हाला जो म्हणायचा तो म्हणा, परंतु हा आहे आणि हा तुमची नक्कीच वाट पाहतो। खूप मोठा तलाव आहे। या ठिकाणी तुम्ही पोहू शकता, उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये खेळू शकता, फॅमिलीसोबत तुम्ही सुंदर पद्धतीच्या लाटांचा अनुभवही घेऊ शकता। एकदम स्वच्छ आणि सुंदर पद्धतीचा हा किनारा शंख शिंपल्यांनी समृद्ध आहे। नक्कीच तुम्ही तो बघायला पाहिजे। तर या ठिकाणी आपल्याला एक वामट मेलेलं पाहायला मिळत आहे। चला तर बघूयात नेमकं काय झालं असेल याला, कधी मेलं असेल। अरे देवा 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 देवा, बूट गेला आपला पाण्यात। ताजच मेलेलं आहे। पाहू शकता, मोठ्या पद्धतीचं वामट आहे। खूप सारे मासे मरतात त्या पद्धतीनं हे वामट पण या ठिकाणी मेलेलं आहे। ते नेमकं कशामुळे मेलं ते काय आपल्याला सांगता येणार नाही। बूट मात्र पाण्याने भिजलाय भावांनो। हे वामट घेण्याच्या नादामध्ये बूट भिजला। ते वामट बघत प्रोसेसिंग करून याचा आपल्याला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे, त्याच्यामुळे हे वामट आपल्याला हातात धरावं लागते। बाकी काही जास्त डोकं लावू नका। शॉर्ट म्हणजे 30 सेकंदाचा उभ्या कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ घ्यायचा आहे। हा जो व्हिडिओ आहे हा यूट्यूबसाठीचा व्हिडिओ आहे।